एका सोन्यासारख्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागावी असा त्यांचा संसार होता। त्या संसारूपी वेलीवर अरहान आणि इनाया ही दोन चिमुकली फुले होती। अरहान 5 वर्षांचा होता तर त्याची बहीण इनाया 1 वर्षाची। जेव्हा ही दोन्ही निरागस मुले एकमेकांचे हात धरून घराबाहेर खेळायची तेव्हा शेजारचे लोक त्यांच्या आईला म्हणायचे की मुलांना काळे तीट लावा, त्यांना जगाच्या वाईट नजरेपासून वाचवा। पण कोणाला माहीत होतं की त्या दोन मुलांसाठी त्यांच्या स्वतःच्या आईची नजरच काळ ठरेल। अरहान आणि इनायाचा एकच दोष होता की ते दोघेही त्यांच्या आईच्या अनैतिक संबंधात अडथळा बनत होते आणि म्हणूनच आईने त्या दोघांनाही संपवले। काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया। 19 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता पश्चिम उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील भोपा शहरातील रुतकाली तलब अली गावात, शहरापासून सुमारे 17 ते 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात गुरुवारी एका घराबाहेर गोंधळ उडाला। ते घर वसीम आणि त्याची पत्नी मुस्कान यांचे होते। घराबाहेर आणि आत लोकांची गर्दी होती। 2 लहान मुलांचे मृतदेह खाटेवर पडलेले होते। त्यांची नावे अरहान आणि इनाया होती। त्यांची आई खूप रडत होती। सकाळी नाश्ता करून ही मुले झोपली, ती पुन्हा कधीही न उठण्यासाठी। मुलांचे वडील कामानिमित्ताने चंदीगडला गेले होते। घराबाहेर जमलेल्या गर्दीतील कोणीतरी पोलिसांना बोलावले आणि काही मिनिटांतच पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। मुस्कानकडे चौकशी केली असता तिने सांगितले की तिने सकाळी या मुलांना चहासोबत बिस्किटं आणि सुका खाऊ दिला होता। नाश्ता केल्यानंतर दोघेही झोपले आणि काही वेळाने जेव्हा तिने त्यांना पाहिले तेव्हा ते श्वास घेत नव्हते। दोन्ही मुलांच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या। पहिल्या दृष्टिक्षेपात असे वाटत होते की त्यांचा मृत्यू काही विषारी पदार्थ खाल्ल्याने झाला आहे। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याचा प्रयत्न केला पण मुस्कानने नकार दिला। जेव्हा मुस्कानला आणखी काही प्रश्न विचारले जातात तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देते। इथेच पोलिसांना संशय येतो। संशयाच्या आधारे मुस्कानला ताब्यात घेतले जाते आणि कठोर चौकशी सुरू होते। चौकशी दरम्यान मुस्कान पोपटासारखी बोलायला लागते आणि एक अशी कहाणी समोर येते जी ऐकून पोलीस अधिकारीही थक्क होतात। या दोन्ही मुलांना त्यांच्या स्वतःच्या आईने विषारी रसगुल्ला खाऊ घालून मारले होते। मुस्कानचे तिच्या आत्याच्या मुलगा जुनैदसोबत प्रेमसंबंध होते। जुनैद हा मुझफ्फरनगरच्या खेडी फिरोजाबाद भागातील रहिवासी आहे। काही वर्षांपूर्वी मुस्कानचे वसीमशी लग्न झाले आणि तिला अरहान आणि इनाया अशी 2 मुले झाली। वसीम वेल्डर म्हणून काम करतो आणि अनेकदा नोकरीसाठी शहराबाहेर जातो। सुमारे 3 वर्षांपूर्वी मुस्कान आणि जुनैद पुन्हा एकदा जवळीक साधू लागले आणि दोघेही घरातून पळून गेले। नातेवाईकांनी दोघांचा शोध घेतला आणि मुस्कानला भेटल्यानंतर त्यांनी तिला समजावून घरी परत आणले। वसीमने मुलांसाठी मुस्कानला माफ केले आणि तिला परत स्वीकारले। पण गोष्ट इथेच संपली नव्हती। वसीम जेव्हा जेव्हा घराबाहेर जायचा तेव्हा मुस्कान जुनैदला भेटायला बोलावू लागली। दोघांमधील अनैतिक संबंध इतके वाढले की मुस्कान आणि जुनैदने लग्न करण्याचा निर्णय घेतला। दोघांनीही लग्नानंतर हनीमूनलाही जाण्याचा निर्णय घेतला। पण या लग्नासाठी जुनैदने एक अट घातली। तो म्हणाला की तो वसीमची दोन्ही मुले त्याच्यासोबत ठेवणार नाही। मुस्कानला कोणत्याही परिस्थितीत जुनैदशी लग्न करायचे होते म्हणून तिने मुलांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। जून 19 रोजी जेव्हा वसीम कामासाठी चंदीगडला गेला होता तेव्हा जुनैदने मुलांसाठी रसगुल्ला आणि विषाच्या गोळ्या आणल्या आणि मुस्कानला दिल्या। मुस्कानने या गोळ्या बारीक करून रसगुल्ल्यात मिसळल्या। मुलांनी हे विषारी रसगुल्ले खाल्ले। त्यांना कल्पनाही नव्हती की आईचे हात जे शांत झोपण्यासाठी उशी म्हणून वापरतात तेच हात आज त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहेत। पोलिसांनी मुस्कानला अटक केली आहे पण तिचा प्रियकर जुनैद अजूनही फरार आहे। दोन्ही मुलांना मारल्यानंतर मुस्कानने लोकांसमोर आणि पोलिसांसमोर खूप कांगावा केला। ती मोठ्याने रडत होती। ती वारंवार तिला खूप धक्का बसल्याचे दाखवत होती। सुरुवातीला तिला रडताना पाहून तिच्याबद्दल सहानुभूती दाखवणारे लोक आता सत्य बाहेर आल्यानंतर तिचा द्वेष करू लागले आहेत। एक आई स्वतःच्या मुलांना कशी मारू शकते यावर लोकांना विश्वास बसत नाहीये।